संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही। या प्रकरणातील उर्वरित आरोपींना पोलीस लवकरच पकडतील। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, त्यामुळे उलटसुलट चर्चा करण्यापेक्षा एकमेकांचे राजीनामे मागण्यापेक्षा तपासात सहकार्य करा असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना दिला। मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, ते वैफल्यग्रस्त झाले, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका अशा शब्दात जरांगेंवर निशाणा साधत आशिष जयस्वाल यांनी मुंडेंवरच्या टीकेला उत्तर दिलं। चौकशीपूर्वीच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली। राजीनामा मागणं हे विरोधी पक्षाचं कामच असतं असं महाजन म्हणाले। परभणीतल्या सर्वपक्षीय मोर्चानंतर देशमुख कुटुंबियांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीसोबतच चंद्रपूरचे पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी चंद्रपूरचे भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे। दरम्यान पुढच्या 2 दिवसात या संदर्भात निर्णय होईल असं जोरगेवार म्हणाले। सरकारच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात असल्याच्या चुकीच्या बातम्या विरोधकांकडून पेरल्या जात आहेत। चुकीच्या माहितीला बळी पडू नका, सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाही असं महिला बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी स्पष्ट केलं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा अहिल्यानगरमध्ये सर्व पक्षांकडून भव्य सत्कार करण्यात आला। समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्यासोबतच सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी भाजपचा एकही आमदार उपस्थित नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारी यांनी टोल विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। वारंवार सांगूनही महामार्गाची कामं अपूर्णच आहेत। नागरिकांनी फक्त टोल देण्याला काय अर्थ आहे, आम्ही टोल देणार नाही अशी भूमिका मंत्री सावकारींनी घेतली। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आशिष जयस्वाल पहिल्यांदाच गोंदिया दौऱ्यावर आलेत। दरम्यान यावेळी भव्य बाईक रॅली काढत शिवसैनिकांकडून जयस्वाल यांचं स्वागत करण्यात आलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत साखर संकुल आढावा बैठक पार पडली। या बैठकीनंतर कांदा निर्यात मूल्य कमी करावं यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांना विनंती केली असल्याचं कोकाटेंनी सांगितलं। सूक्ष्म सिंचन योजनेसाठी प्रयत्न सुरू असून कर्जमाफी संदर्भात 4 ते 6 महिन्यात निर्णय होईल असं मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले। जळगावात जिल्हा विकास समन्वय सहनियंत्रण समितीची बैठक पार पडली। या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी रेल्वे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी ज्या प्रकारे टोल वसूल करतात त्याप्रमाणे त्यांनी कामही करणं गरजेचं आहे असे खडे बोल खडसेंनी सुनावले। खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाची करडी नजर असणार आहे तशी माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली। ड्रोनच्या माध्यमातून समुद्रातील बोटींवर नजर राहणार असल्याचं राणे म्हणाले। इंदापूर शहरातील बारामती ब्रिज ते ITI पर्यंत उभारण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटचा लोकार्पण सोहळा पार पडला। दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला। आगामी काळात इंदापूर शहरात विकास कामे केली जातील असं आश्वासन त्यांनी दिलं। जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीकडून महाजन यांचा सत्कार करण्यात आला। विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे भाईंदर दौऱ्यावरती होते। यावेळी भाईंदर पश्चिम आणि तोगडिया यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त होता। एक मोठी बातमी आहे, भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला गती देण्याच्या उद्देशानं आजपासून राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवलं जाणार आहे। नागपुरातल्या रेशीमबाग इथनं या अभियानाला सुरुवात होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। पक्षाचे राज्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी या अभियानामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं गेलंय। भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी, नेते आणि सर्व मंडळी रस्त्यावरती उतरून प्रत्येक बूथपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त नागरिक भाजपशी जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार आहे आणि या अभियानाबाबत प्रत्येक बूथवरील कार्यकर्ता 250 पेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल। वाल्मिक कराड, घुले, सांगळे या आरोपींना ज्यांनी मदत केली त्या 20 ते 22 जणांनाही सह आरोपी करा अशी मागणी सचिन खरात यांनी केली। सगळ्यांची चौकशी करून त्यांना अटक करा अशी मागणी त्यांनी केली।
बीड हत्या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतंय. आरोपीला सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे विश्वास ठेवा असं आवाहन संजय शिरसाट यांनी केलं. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतनं भाजपचे 40 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. तर महापालिकेची निवडणूक लवकरच होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा प्रकल्पाचं काम 1.5 ते 2 महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली. या मार्गासाठी सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र तसंच केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी मिळाल्याची माहिती गोयल यांनी दिली. मी चाणक्य नाही, मी अतिशय साधारण कार्यकर्ता आहे. मला पक्षानं संधी दिली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलोय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपमध्ये जाणार नाराज असल्याच्या बातम्या या बिनबुडाच्या असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. कुणाचं मंत्रिपद जाऊन मला मिळावं ही माझी इच्छा जन्मजात मी करत नाही असं भुजबळ म्हणाले. मुंबई पालिका निवडणूक या कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईत राष्ट्रवादी पक्षाची एक बैठक संपन्न झाली. यावेळी महायुतीत आपल्याला किमान 60 जागा मिळाव्यात, अन्यथा स्वबळावर लढावं अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली. शिक्षण मंत्री आज दादा भुसे प्राथमिक माध्यमिक आणि शिक्षकेतर संघटनेशी संवाद साधणार आहेत. शाळेव्यतिरिक्त शिक्षकांना दिले जाणारे निवडणूक सर्व्हेबाबत ताण आणि शिक्षण पद्धतीबाबत ते चर्चा करतील. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासोबतच शिक्षकावरती शाळांव्यतिरिक्त कामाचा भार देखील कमी करण्याचा संकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलाय. शिक्षकांना शाळांव्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचाही ताण असतो, त्यावरून शिक्षक वर्गात नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोरेगाव भीमाच्या योद्ध्यांना मानवंदना दिली. एक गाणं गात त्यांनी या योद्ध्यांना मानवंदना दिली. मुंबई महानगरपालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनानं मुंबईकरांकडून लेखी सूचना मागवल्या आहेत. नागरिकांना 17 जानेवारीपर्यंत सूचना पाठवता येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीनं राबवले जात असून त्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप होतोय आणि एसटी महामंडळातील सर्व प्रकल्पांची चौकशी करावी अशी महाराष्ट्र कर्मचारी काँग्रेसची मागणी आहे. चीनमध्ये सध्या मोटा न्यूमो विषाणूनं प्रचंड थैमान घातलं असून झपाट्यानं संसर्ग वाढतोय. विषाणूच्या संसर्ग झालेल्या रुग्णांमुळे हॉस्पिटल्स ओव्हरफ्लो झाली आहेत. या विषाणूच्या संसर्गामुळे प्रचंड हाहाकार उडाला असून मृतदेहांचा खच पडतोय. राज्यात चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 6 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक 5,757 रुग्ण 2024 मध्ये सापडले. त्यात पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. सांताक्रूजमध्ये शनिवारी 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आणि अशी स्थिती पुढील 1 ते 2 दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. रिझर्व्ह बँकेनं मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. मार्च 2025 पर्यंत आरबीआयनं 50 टन सोनं खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. हार्बर मार्गावरील गर्दीचं नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून चुनाभट्टी ते टिळकनगर दरम्यान कुर्ला उन्नत हार्बर मार्ग उभारण्यात येतोय. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचा अंतिम कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आल्याचं माहिती अधिकाऱ्यातून स्पष्ट झालंय. गेल्या महिन्यात कुर्ल्यात झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बसचालक संजय मोरे यानं जामिनासाठी केलेल्या अर्जावरील युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला. त्यानंतर मोरे याच्या जामीन अर्जावर 10 जानेवारी रोजी निर्णय देण्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. ठाणे ते भाईंदर दरम्यानच्या अतिवेगवान प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 2 महत्वाकांक्षी गायमुख फाउंटन हॉटेल नाका बोगदा आणि फाउंटन हॉटेल नाका ते भाईंदर उन्नत रस्ता हे 2 प्रकल्प हाती घेतलेत. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून त्याला 5 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्राहकाला 2 हेल्मेट देणं बंधनकारक करण्यात आलंय. दरम्यान निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास दुचाकी वितरकांवरती कारवाई करण्याचा इशारा पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागानं केलाय. सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करून रिक्षाही चालवणाऱ्या चालकांचे परवाने पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रद्द करण्यात येणार आहेत. रिक्षा चालवत असल्याचं निदर्शनास आल्यास नोकरदार रिक्षा चालकावरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पहाटेच्या किमान तापमानात घसरण होते. संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचं किमान तापमान अर्ध्या डिग्रीपासून ते 3.5 डिग्रीपर्यंत खालावलंय. त्यामुळे मुंबईसोबतच कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात या आठवड्यात हळूहळू थंडीत वाढ व्हायला सुरुवात झाली.
मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जाणार असून सध्या वर्सोवापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत केला जाणार आहे. त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसात घेऊन या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यात सुरुवात केली जाईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. राज्यातल्या ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला काम बंद आंदोलन केलं जाणार आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी तसंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे. राज्यातील बाजार समितीत आज बाजारात मक्याची आवक काल 8,014 क्विंटल इतकी झाली, तर त्याला 2,259 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यातल्या बाजार समितीत सोयाबीनची 53,524 इतकी आवक झाली, तर सोयाबीनला 4,057 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. लोकल पिवळा, पांढरा आणि हायब्रिड जातीच्या सोयाबीनची आवक झाली. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 44,000 क्विंटल तर लासलगाव बाजारात 17,000 क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1,750 रुपयांपासून ते 2,500 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळालाय. नवीन वर्षाचं स्वागत आणि धार्मिक पर्यटनाच्या निमित्तानं आलेल्या 3,82,137 भाविकांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. या 10 दिवसांच्या काळात मंदिर समितीला 2,41,59,000 रुपयांचं उत्पन्न मिळाल्याचं मंदिर समितीनं सांगितलं. कृष्णा नदीवरती आणखी एका पुलाची भर पडणार असून नागपूर रत्नागिरी महामार्गावरती उमळवाड जवळ नवा उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. मे महिन्याच्या सुमारास उड्डाणपुलाचं काम सुरू होण्याची शक्यता प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. स्कायवॉकच्या देखभालीवर 2 कोटींचा खर्च आणि अनेक ठिकाणी सुविधा निरुपयोगी पालिकेसाठी ठरतायत. पांढरा हत्ती मुंबई पालिकेकडनं वर्षाला 2 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, त्यानंतरही या स्कायवॉकची दुरवस्था होऊ लागली आहे. MMRD या क्षेत्रातील सर्व मेट्रोंची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करा. या कामांना विलंब चालणार नाही. पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित होतील असं नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह इथल्या आढावा बैठकीत दिले. एक मोठी बातमी, रेल्वेच्या 3ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक असणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येईल. या काळात काही लोकल्स विलंबानं धावणार आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर तर पनवेल आणि वाशी अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. तर या ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकादरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. बुलढाणा जिल्ह्यातल्या सोमठाणा येथील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान अडवणुकीला कंटाळून एका शेतकऱ्यानं अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित शेतकऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला. यवतमाळमधील काही कापूस केंद्रांवरती सीसीआयनं खरेदी सुरू केली, पण सीसीआयच्या काही जाचकटींमुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नाहीये. कापसातील ओलावा वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. अमरावतीच्या तिवसा शहरालगतच्या शेतशिवारात एका अज्ञात व्यक्तीकडनं वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राची तोडफोड करून साहित्य लंपास करण्यात आलं. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतीये. कुडाळ तालुक्यामध्ये होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतली. सोनवडे येथील नदीपात्रात 2 होड्यांवरती कारवाई करून होड्या पाण्यात बुडवण्यात आल्या. महाड MIDCमध्ये केमिकल कंपनीचा समावेश करण्यास नागरिकांनी विरोध केला. खैरे या गावच्या शेजारी केमिकल कंपनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र गावाशेजारी केमिकल कंपनी नको अशी मागणी खैरे येथील ग्रामस्थांनी केली आणि काम बंद आंदोलन करत कंपनीचे काम बंद पाडून वाहनं अडवण्यात आली. सांगली पोलीस कंट्रोल रूममध्ये बॉम्ब बसून मदत हवी आहे, कॉल करून अशी अफवा पसरवल्याचा प्रकार घडल्यामुळे सांगली पोलिसांची तारांबळ उडाली. दरम्यान अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर आडवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे, त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय. अनेक एक्सप्रेस 2 ते 3 तास उशिरानं धावत आहेत, त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
चंद्रपुरातील विविध वॉर्डमध्ये मलनिस्सारण वाहिनीसाठी रस्ते खोदण्यात आले, त्यामुळे नागरिकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते. या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. तक्रार करून सुद्धा महापालिकेनं काहीच उपाययोजना केल्या नाहीत. रत्नागिरीतील खेड भरणे मार्गावरती रेडीमिक्स सिमेंटचे थर रचण्यात आलेत. ओव्हरहेड मिक्सर ट्रकमधनं सिमेंट सांडत असल्यामुळे रस्ते भरलेत, त्यामुळे अपघात होत असून नागरिकांना धुळीचा सामना देखील करावा लागतोय. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मधाचं गाव या संकल्पनेवरती आधारित असलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा कर्तव्य पथावरील संचलनात संधी मिळणार नाही. सलग 4 वर्ष महाराष्ट्राच्या चित्ररथाला कर्तव्य पथावरती संधी मिळाल्यामुळे यंदा भारत पर्व प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. जळगाव जिल्हा महावितरण प्रशासनाकडून जानेवारीत वितरित करण्यात आलेल्या वीज बिलांवरती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसून आला. नवीन सरकारचे फोटो असलेली स्टेशनरी पुरवण्यात आली असून सुद्धा मक्तेदारांना तब्बल 4000 वीज बिलं ही जुन्या स्टेशनरीवरती छापल्याचा प्रकार समोर आलाय. याबाबत चौकशी सुरू असून मक्तेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. गायक अभिजित भट्टाचार्य यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान केल्याचा आरोप अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी केला. या प्रकरणी असीम सरोदे यांनी अभिजित भट्टाचार्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. बागेश्वरधाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात तुफान गर्दी झाली. भिवंडीच्या मानकोली भागात हा कार्यक्रम होता. बागेश्वर बाबांचा अंगारा घ्यायला जमलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. मराठी मुलं आमच्याकडे कामाला येतात आणि 2 दिवसात सोडून जातात, म्हणून आम्हाला मराठी पोरं नकोत असं म्हणत मुंबईतल्या एका कंपनीत मुलाखतीवेळी मराठी तरुणावरती कामावर घेण्यासाठी त्यांना नाकारलं. हा प्रकार शिवसेना ठाकरे गटाकडे आला असता ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदेंनी व्यापाऱ्याला जाब विचारला. नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना नांदेड न्यायालयाकडून निर्दोष घोषित करण्यात आलं. 6 एप्रिल 2006 रोजी नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये हा स्फोट झाला होता आणि तब्बल 19 वर्षांनंतर न्यायालयाकडून हा निकाल देण्यात आला. उल्हासनगरमधील महापालिकेच्या कचरा गाडीनं गणेश चव्हाण या एका 7 वर्षीय मुलाला जोरदार धडक दिली आणि ही गाडी मुलाच्या पायावरून गेल्यामुळे त्याच्या पायाचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर कचरा गाडी चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला. दहिसर चेक नाक्यावरून मीरा रोडकडे येणाऱ्या एका कारला अचानक आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं. पुणे बेंगलोर महामार्गावरती चालत्या क्रेनला अचानक आग लागली, त्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. कल्याणच्या आंबिवली परिसरात भाजप पदाधिकाऱ्याची दुचाकी जाळण्यात आली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल झालाय. भिवंडीतल्या अप्सरा टॉकीजजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एसटी बसनं दुचाकीला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती कामशेत ब्रिजजवळ एका कारनं समोरून येणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी आहेत.